नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. पुनर्विकासाच्या नावाखाली धोकादायक डाव, धोकादायकचा बनावट शिक्का, बिल्डर सोसायटींचं साटेलोटे, रहिवाशांचा लढा थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत. पनवेल महापालिका हद्दीत सध्या पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या संगनमताचं धक्कादायक चित्र समोर येतंय. खांदा कॉलनी सेक्टर 14 मधील ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी या विरोधात थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत धाव घेतली आहे. त्यांची एकच मागणी आहे, पुनर्विकास हवा आहे, पण बिल्डर आणि सोसायटीमध्ये काय व्यवहार झाला तो आम्हालाही कळवा. ओमकार सोसायटीमधील रहिवाशांचा थेट आरोप आहे की त्यांची इमारत सुस्थितीत असतानाही तिला धोकादायक ठरवून रिकामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोसायटीचे सचिव आणि काही पदाधिकारी बिल्डरच्या घशात सोसायटी घालण्याच्या तयारीत असल्याचा दावा रहिवाशी करत आहेत. सिडकोने बांधलेल्या अनेक इमारतींपैकी ज्या इमारती रहिवाशांनी चांगल्या स्थितीत ठेवल्या आहेत त्यांनाही आता धोकादायक दाखवून पुनर्विकासाच्या नावाखाली बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. जास्त FSI आणि प्राईम लोकेशनचा फायदा घेण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्षांना आणि सचिवांना हाताशी धरलं जात आहे. नंतर ऑडिटर कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतींना धोकादायक ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. खांदा कॉलनीच्या ओंकार सोसायटी बाबतही असंच घडलं. 128 खोल्यांची ही सोसायटी धोकादायक नसतानाही पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संगनमत करून रहिवाशांना अवघ्या 10 दिवसात घरे खाली करण्याचं फरमान काढण्यात आलं. रहिवाशांनी दाद न दिल्याने पनवेल महानगरपालिकेच्या मदतीने त्यांची वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आलं. यावर कहर म्हणजे रहिवाशांना रात्री अंधारात डासांच्या त्रासात सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये रात्र काढावी लागली. विशेषतः मुलांच्या परीक्षा सुरू असताना त्यांना रस्त्यावरील दिव्यांखाली अभ्यास करावा लागला. हे महानगरपालिकेचं अत्यंत क्रूर कृत्य असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या भीषण अनुभवानंतर रहिवाशांनी एका नामांकित स्ट्रक्चरल ऑडिट कंपनीकडून आपल्या इमारतीचं ऑडिट करून घेतलं. त्यात इमारत राहण्यायोग्य असल्याचं स्पष्ट झालं. तरीही पनवेल महानगरपालिका ऐकायला तयार नव्हती. अखेरीस रहिवाशांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यातील त्यांच्या घरी भेट घेऊन न्याय मागितला. गाडी अडवून त्यांनी आपली कैफियत मांडल्यावर शिंदे यांनी तत्काळ पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना फोन करून वीज आणि पाणी कनेक्शन पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ते पूर्ववत झालं आणि रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र दुसरीकडे विकासकांकडून रात्रीच्या वेळी रहिवाशांच्या दरवाजांवर लाथा मारून धमकवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या गंभीर परिस्थितीत खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे मॅडम यांनी रहिवाशांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी आम्ही येथे कचरा गोळा करण्यासाठी बसलो नाही असं सुनावल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. ओमकार सोसायटीतील रहिवाशांचा पुनर्विकासाला विरोध नाही. त्यांची केवळ एकच मागणी आहे की विकासक आणि सोसायटी यांच्यात काय वाटाघाटी झाल्या त्याचा अहवाल सर्व रहिवाशांना लेखी स्वरूपात देण्यात यावा. जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत घरे सोडण्यास ते तयार नाहीत. या प्रकरणातील न्याय मिळवण्यासाठी आता त्यांनी विकासकाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर आणि सोसायट्यांकडून होणाऱ्या या प्रकारांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.